महिमा करना रहो। हालेलुया हालेलुया। उसकी महिमा करो झूम जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ। उसकी महिमा करो झूम जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ। जितने बीमार हैं चंगे हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ। जितने बीमार हैं चंगे हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ। वो मौजूद है यहाँ, मौजूद है यहाँ, वो मौजूद है यहाँ, मौजूद है यहाँ, वो मौजूद है यहाँ, मौजूद है यहाँ, वो मौजूद है यहाँ, मौजूद है यहाँ। ना तो कमजोर हो ओ तेरा हौसला तेरी हिम्मत है ओ तेरी हिम्मत है ओ। ना तो कमजोर हो तेरी ताकत है ओ तेरा हौसला तेरी हिम्मत है ओ तेरी हिम्मत है ओ। जितने कमजोर हैं नया कर पाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ। जितने कमजोर हैं नया कर पाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ। वो मौजूद है यहाँ, वो मौजूद है यहाँ, वो मौजूद है यहाँ, मौजूद है यहाँ, वो मौजूद है यहाँ, वो मौजूद है यहाँ, वो मौजूद है यहाँ। हालेलुया प्रेज द लॉर्ड। तो इकडे आहे ह्या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे। प्रेज द लॉर्ड। तुम्ही जर विश्वास ठेवून या ठिकाणी आले असाल तर आज तुमची मंदिरं तुटणार आहे। हालेलुया वचन सांगतं समस्यांना घाबरू नकोस, पूर्ण विश्वास कर। हालेलुया कसा अर्धवट नाही। हालेलुया अर्धा विश्वास तुमच्यासाठी घालत आहे तर आपण गीत गात आहोत त्या ठिकाणी। ना हालातों से डर पूरा विश्वास कर वो वफादार है थोड़ा रख तू सबर। हालेलुया प्रेज द लॉर्ड। गीत गायल्याने काय होतं? आशा दूर होते। आशा लाजवान नाही। बोलो यीशु मसीह की समस्यांना घाबरू नका, पूर्ण विश्वास यूज करून देव तुमची वाट पाहते। हालेलुया हालेलुया। ना हालातों से डर पूरा विश्वास कर वो वफादार है थोड़ा रख तू सबर, थोड़ा रख तू सबर। ना हालातों से डर पूरा विश्वास कर वो वफादार है थोड़ा रख तू सबर, थोड़ा रख तू सबर। तेरे जितने रुके काम हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ। तेरे जितने रुके काम हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ। वो मौजूद है यहाँ, 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 वो मौजूद है यहाँ। ना हालातों से डर पूरा विश्वास कर वो वफादार है थोड़ा रख तू सबर, थोड़ा रख तू सबर। ना हालातों से डर पूरा विश्वास कर वो वफादार है थोड़ा रख तू सबर। तेरे जितने रुके काम हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ। तेरे जितने रुके काम हो जाएंगे मेरा यीशु मौजूद है यहाँ। वो मौजूद है यहाँ, 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 वो मौजूद है यहाँ। हालेलुया। किती लोकांचा विश्वास आहे पवित्र आहे का? शेजाऱ्यासाठी भविष्यवाणी करणार आहे। माझा देव इथे आहे, तुझी सगळी कामं होणार आहेत। आम्ही म्हणतो का शेजाऱ्यासाठी भविष्यवाणी करा, माझा देव इथे आहे, घाबरू नको, तुझी सगळी कामं होणार आहेत। हालेलुया हालेलुया। वो है जिंदा खुदा, वो है सबका खुदा, तेरे नजदीक है ना वो तुझसे जुदा, वो तुझसे जुदा। वो है जिंदा खुदा, वो है सबका खुदा, तेरे नजदीक है ना वो तुझसे जुदा। जितने
हालेलुया, प्रेज़ द लॉर्ड। उसकी मौजूदगी यहाँ पर है। अपने आंखों को बंद करें, उसकी नाम की महिमा स्तुति और प्रशंसा करें। हालेलुया, थैंक यू जीसस। हालेलुया, वो यहाँ पर है, उसका आदर करें, उसकी महिमा करें, उसके हाथों में अपने हृदय को सौंप दें इस वक्त। हालेलुया, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। तू बीमारियों को चंगा करने वाला परमेश्वर है। तेरे नाम को धन्यवाद देते हैं खुदावंद परमेश्वर, तेरे नाम की स्तुति करते हैं। और तेरा वचन ऐसा कहता है कि जहाँ पर 2 और 3 तेरे नाम से इकट्ठा होते हैं, वहां पर तेरी मौजूदगी है। और तेरी मौजूदगी में हम सब तेरे चरणों में आते हैं खुदावंद परमेश्वर। हर एक हृदय को तू छू ले इस वक्त खुदावंद परमेश्वर। हर एक दुष्ट आत्मा की शक्ति यीशु मसीह के नाम से मैं बांधता हूँ इस वक्त। हालेलुया, ये पूरी कलीसिया तेरे हाथों में सौंपता हूँ खुदावंद परमेश्वर। इस पूरी कलीसिया को तू संभाल खुदावंद। और इस वक्त वो तेरी मौजूदगी हर एक के हृदय में, हर एक के जीवन में इस वक्त तू प्रकट कर खुदावंद परमेश्वर। तेरे नाम का धन्यवाद करते हैं। हालेलुया, थैंक यू जीसस। अपने समस्या, अपने अड़चनी, अपने आजाद बता रहे केवल यीशु ने मुझे रखने दिया। आणि आज तो तुमच्या हृदयाचा दरवाजा खोलत असताना तो म्हणत आहे मला आतमध्ये ये आणि चमत्कार बघ। माझा अनुभव घेऊन बघ मी किती चांगला आहे। तो येणाऱ्याची परिस्थिती बदलते प्रियांनो, तो येणाऱ्याचे जीवन बदलतं, तो येण्यामध्येच आशीर्वाद लपलेले आहे। हालेलुया, हालात बदल जाते हैं, हालात बदल जाते हैं, यीशु
विश्वास वाला भी आज
मी स्वीकारलं. आमेन. परमेश्वर पिता तुझा आत्मा या ठिकाणी उपस्थित आहे प्रभूजी. जसं आम्ही कबूल केलं त्यानुसार प्रभू देवा तू घडवणार आहेस. विश्वास आहे प्रभू देवा. इथं आलेला कोणताही व्यक्ती प्रभू देवा आज रिकामा जाणार नाही प्रभू देवा. त्यांनी तुला निवडलेला आहे प्रभू देवा. आणि प्रभू देवा तू त्यांना निवडलेस, नेमलेला आहेस की या ठिकाणी त्यांनी यावं प्रभू देवा. जगातून, त्यांच्या प्रभू देवा गावातून, त्यांच्या प्रभू देवा गल्लीतून, त्यांच्या बिल्डिंग मधून प्रभू देवा त्यांची तू निवड केलीस प्रभूजी. आणि या ठिकाणी येण्यासाठी, बसण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझा प्रभू देवा तुझी स्तुती करण्यासाठी प्रभू देवा निश्चित अर्थाने प्रभू देवा या गोष्टीबद्दल आम्ही धन्यवाद देतो, स्तुती करतो प्रभू देवा की तू प्रभू देवा आमची निवड केली आणि आम्हाला नेमणूक केली की आम्ही तुझ्या गौरवासाठी उभं राहावं, तुझा प्रकाश प्रकाशित करावा आणि प्रभू देवा मीठ बनून प्रभू देवा या जगामध्ये प्रभू देवा मिसळून प्रभू देवा अनेकांचं जीवन हे रुचकर बनवावं, अनेकांच्या जीवनासाठी प्रभू देवा फायद्याचं ठरावं, अनेकांच्या जीवनाला आशीर्वादाचं कारण बनावं यासाठी. आणि निश्चित अर्थाने प्रभू देवा ज्या गोष्टी आम्हाला तू देऊ केलेस प्रभू देवा त्याच्यात आज वाढ होणार आहे प्रभू. त्याच्यात प्रभू देवा आम्ही बढोतरी करणार आहोत आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्हाला लागणारं सामर्थ्य तू देणार आहेस असा विश्वास आम्ही ठेवतो. आमचं हृदय तुझ्या गौरवी हातात आम्ही समर्पित करतो. यावेळेस प्रत्येकाचा ताबा आम्ही तुझ्या पवित्र हातात दे. आम्हाला तू मदत कर, सहाय्य कर अशा मी तुला विनंती करतो. लागणार येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. आमेन. बसूया सगळे. हालेलुया. माझ्याबरोबर काढा निर्गमन पुस्तकाचा 20 अध्याय 7 वचन. निर्गम 20 अध्याय आणि वचन 7. याच्यापूर्वी तुम्ही बऱ्याच वेळा हे वचन वाचलं असेल, पुन्हा एकदा आपण वाचूया. आणि तिथे लिहिलंय तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वरचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. निर्गमन उसका 20 अध्याय 7 पद. बाजूला सांगा तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. व्यर्थ याला इंग्लिश मध्ये वेन म्हटले, VAIN वेन. आणि जो इंग्लिश मध्ये जो शब्द आहे त्याचा अर्थ किंवा इब्री भाषेमध्ये त्याचा अर्थ असा होतो आचार शून्य. काय अर्थ होतो? आचार शून्य. किंवा ज्याचा अर्थ असा होईल की निरर्थक त्याचं नाव घेऊ नको. कसं घेऊ नको? त्याचं नाव निरर्थक घेऊ नको. बाजूला सांगा निरर्थक त्याचं नाव घेऊ नको. आचार शून्यतेनं त्याचं नाव घेऊ नको. आचार शून्यता ह्या शब्दावर जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की एक आपली मराठीतली म्हण आहे आणि त्या म्हणीमध्ये असं म्हटलेलं आहे की मनात नाही भाव आणि देवा मला पाहा. ही हिची म्हण आहे. ह्या म्हणीप्रमाणे नाव घेणारे किंवा या म्हणीप्रमाणे लोक काम करणारे आज आजूबाजूला तुम्हाला बरेच जण भेटतील. आचार शून्य, निरर्थक, व्यर्थ याचा अर्थ असा होतो खोट्या पद्धतीनं नाव घेणं, खोट्या स्वरूपात नाव घेणं, अंतःकरणात भाव न ठेवता नाव घेणं किंवा आपले विचार दुसरीकडे आणि शब्द मात्र देवाकडे अशा प्रकारे नाव घेणं. आणि त्यालाच म्हटलेलं आहे तुझा देव परमेश्वर याचं नाव लक्षात घ्या. देव परमेश्वर नेहमी त्याचं नाव आदराने घेतलं गेलं पाहिजे. बाजूला सांगा परमेश्वराचं नाव हे नेहमी आदराने घेतलं गेलं पाहिजे. देवाचं नाव घेत असताना तुमच्या मनामध्ये एक आदर असला पाहिजे, तुमच्या मनामध्ये एक भाव असला पाहिजे, तुमच्या मनामध्ये एक विश्वास असला पाहिजे, तुमच्या मनामध्ये एक परमेश्वराच्या भोवती एक भय असलं पाहिजे. आज देवाचं भय पूर्णपणे हरवलेलं आहे. आज मनुष्य कॅमेरा जितका भीतो सीसीटीव्ही कॅमेराला तितकं देवाला घाबरत नाही. प्रेज द लॉर्ड. सीसीटीव्ही कॅमेराचं भय जितकं आहे तितकं देवाचं भय मनुष्यामध्ये राहिलेलं नाही. लक्षात घ्या बऱ्याच वेळेस आपण आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी इतकं गांभीर्य बाळगत नाही. कारण देव आपल्याला असं वाटतं देव माझ्या फॅमिलीतला सदस्य आहे, देव माझा मित्र आहे, देव माझा पिता आहे, देव माझा सोबती आहे, देव माझ्या संगती राहणार आहे, देव माझ्यावर कृपा करतो, देव माझ्यावर प्रेम करतो, देव माझ्या जीवनामध्ये काम करतो, देवाला मी अरे तुरे पण बोलवतो आणि इतका जवळ जातो आहे की त्याचं नाव घेण्यासाठी इतकं भय बाळगण्याची गरज नाही. पण त्याचं नाव घेत असताना तुम्हाला या गोष्टीविषयीचं गांभीर्य समजलं पाहिजे. हे सगळं देव आहे. देव मित्र आहे, देव पिता आहे, देव सांभाळणार आहे, देव काळजी घेणार आहे,
देव मदत करणार आहे, देव कृपा करणार आहे, देव प्रेम करणार आहे, देव तुम्हाला चालवणार आहे, तो तुमच्या सोबती आहे, तो युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. पण तो आदर युक्तच त्याचं नाव घेतलं सगळं त्याच्यामध्ये आहे. हे सगळं त्याच्यामध्ये आहे. या सगळ्याच्या बाबतीत तो काम करतो. हे सगळं तो करू शकतो, करत आहे आणि तुमच्या जीवनामध्ये सतत तो कार्य पण करत आहे. पण त्याचं नाव ज्यावेळेस तुम्ही घ्या त्यावेळेस तुमच्या मनात भय असलं पाहिजे, आदर असला पाहिजे. तुमच्या मनामध्ये या गोष्टी असल्याच पाहिजेत की मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्या देवावर विश्वास ठेवतो की जो माझ्या घरामध्ये पण राहतो आणि तो स्वर्गामध्ये बसल्यानंतर त्याचा पाय पृथ्वीवरती टेकतो, इतका तो सामर्थ्य आहे. ही पण गोष्ट लक्षात असली पाहिजे. हालेलुया. नाही तर तुम्हाला माझ्या मुठभर हृदयामध्ये तो राहतो. म्हणजे आपलं हृदय केवढं आहे? एक डाव्या हाताची मूठ जेवढी आहे ना तेवढंच आपलं हृदय आहे. म्हणजेच काय, या मुठभर म्हणजे एवढ्या हृदयामध्ये, एवढ्या छोट्या हृदयामध्ये राहणारा परमेश्वर इतका प्रभावशाली असेल का? हो, इतका प्रभावशाली. हालेलुया. संपूर्ण जग व्यापणारा परमेश्वर आहे. संपूर्ण जगामध्ये न उरणारा अशा प्रकारे, म्हणजे कुठल्याही प्रकारे कुठल्याही जगातल्या कोणत्याही देशामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पृथ्वीवरच्या सर्व गोष्टीमध्ये तो आहे आणि त्याचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहे, कारण तो सर्वव्यापी देव आहे. हालेलुया. आणि त्या सर्वव्यापी देवाचं नाव घेत असताना तुमच्या मनामध्ये भय असलं पाहिजे, तुमच्या मनामध्ये आदर असला पाहिजे. इस्रायल लोकांच्या देवाचं नाव घ्यायचं ना, बायबलमध्ये ज्या ज्या ठिकाणी यहोवा हा शब्द आला, ज्या ज्या ठिकाणी बायबलमध्ये परमेश्वर हा शब्द आला, बायबल लिहित असताना म्हणजे जे अगोदर चमड्याच्या पत्रावरती बायबलचे बरेचसे लेख आहेत ते चमड्याच्या पत्रावरती लिहिले जात होते, किंवा एक पान होतं विशेष आणि पापायरस त्याला म्हणतात. त्या पापायरसच्या पानावरती बरेचसे बायबल मधले लेख आणि पुस्तकं लिहिली गेली. आणि ज्या वेळेस बायबलचा शब्द लिहिला आहे, म्हणजे मग यशया असेल, हिरमया असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे लेखक आहेत बायबलचे, या सगळ्या लेखकांनी ज्या वेळेस बायबल लिहिलं किंवा बायबल मधले शब्द लिहिले, ज्या वेळेस परमेश्वर हा शब्द यायचा, परमेश्वर हा शब्द, यहोवा हा शब्द यायचा, त्यावेळेस तो व्यक्ती उठायचा. यहोवा शब्द लिहिण्यापूर्वी तो व्यक्ती उठायचा आणि तो आंघोळ करायचा आणि यायचा आणि यहोवा शब्द लिहायचा. यहोवा शब्द लिहिण्यापूर्वी, परमेश्वर हा शब्द लिहिण्यापूर्वी त्यांना आंघोळ करायचा आणि तो परत येऊन यहोवा शब्द लिहायचा आणि परत यहोवा लिहिल्यानंतर परत जायचा आणि परत आंघोळ करून परत येऊन बसायचं. प्रेज द लॉर्ड. आणि आज देवाची लोक त्याचं नाव घेत असताना, नाही परमेश्वराच्या बाबतीत एवढं काही जास्त लक्ष देण्याची गरज नाही. देवाचं नाव घेत असताना त्यांच्या मनामध्ये ती भीतीच उरली नाही. विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत मी बोलत आहे बरं. विश्वासणारे आहेत ना, देवाच्या बाबतीत इतके भययुक्त त्याचं नाव घेत नाही. इस्रायल लोकांसाठी आज सुद्धा ते भययुक्त नाव त्यांच्यासाठी खूप भय आहे. त्यांच्यामध्ये ते भय तुम्हाला दिसेल, त्यांच्यामध्ये तुम्हाला तो एक आदर दिसेल की यहोवाचं नाव ज्यावेळेस ते घेतील ना, ते अतिशय काटेकोरपणे आणि अतिशय आपल्या अंतःकरणामध्ये भय बाळगून त्याचं नाव घेतात. हालेलुया. शब्बात पाळण्याविषयी मागील आठवड्यामध्ये आम्ही इस्रायलमध्ये आज सुद्धा कसा शब्बात पाळला जातो त्याच्याविषयीचं जे वर्णन आहे ते मी ऐकलं आणि त्या वर्णनात बऱ्याच गोष्टी अशा गांभीर्य आढळलं की त्यांच्या त्या गोष्टीमध्ये आपण जर तसं करायला लागलो किंवा आपण जर तसं पाळायला लागलो तर निश्चित अर्थाने तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आपल्याला जाणवायची आहे. हालेलुया. पण बरीच लोक त्या आदराने ते नाव घेत नाही. आज तो निश्चय करा की देवाचं नाव मी जेव्हा पण घेईन त्यावेळेस माझ्या मनामध्ये आदर असेल, माझ्या मनामध्ये भय असेल. मग तुम्ही व्यक्तिगत प्रार्थनेमध्ये नाव घ्या आणि या ठिकाणी प्रार्थनेमध्ये नाव घ्या, आराधनेमध्ये तुम्ही नाव घ्या, त्याच प्रकारे तुम्ही प्रार्थना उपवासामध्ये तुम्ही नाव घ्या किंवा कोणाला तरी सांगत असताना तुम्ही नाव घ्या. तुमच्या मनामध्ये भय असलंच पाहिजे, तुमच्या मनामध्ये तो आदर असलाच पाहिजे. त्या आदराला तुम्ही काढून टाकून आणि अगदी तुम्हाला असं वाटेल की कॅज्युअली अशा प्रकारे देवाचं नाव कधीच घेऊ नका. हालेलुया. बाजूला सांगा, व्यर्थतेनं देवाचं नाव घ्यायचं बंद कर. उपदेशकाचं पुस्तक याचा 5वा अध्याय. उपदेशक याचा 5वा अध्याय आणि त्याचं 1 आणि 2 पद, 1 आणि 2 वचन. त्या ठिकाणी तू देवाच्या मंदिरी जातोस तेव्हा सांभाळून पाऊल टाक. बोध श्रवण करण्यास समीप जाणे हे मूर्खाच्या बलिभावनापेक्षा बरे. आपण अधर्म करतो हे त्यास कळत नाही. बोलण्याची घाई करू नको,
देवासमोर कोणताही उद्गार तोंडावाटी काढण्यास आपले मन उतावळे करू नको, कारण देव स्वर्गात आहे आणि तू पृथ्वीवर आहेस, म्हणून तुझे बोलणे अल्प असावे. Praise the Lord. Praise the Lord. हालेलुया. या ठिकाणी उपदेशक आपल्याला तुम्हाला मला सावध करत आहे की ज्यावेळेस तू देवासमोर जातोस तिथं जाऊन असं म्हणू नको की देवा मी चुकून बोललो, कारण देव ज्या ठिकाणी उपस्थित आहे त्या ठिकाणी बोलत असताना तुम्हाला खूप सांभाळून बोलावं लागेल, खूप सांभाळून हे शब्द वापरावे लागतील. समजा एखादा या जगातला प्रतिष्ठित अधिकारी किंवा एखादा एक लोकप्रतिनिधी ज्याला आपण म्हणतो आमदार किंवा खासदार असेल आणि त्याच्या समोर ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपल्याला ते शब्द बोलत असताना खूप सांभाळून बोलावं लागतं. किंवा एखादा जरी चुकीचा शब्द आपण बोलला तर कायद्याच्या कसाड्यात किंवा अपमानास्पद आपल्याकडून वागणूक होऊ शकते आणि त्यामुळं आपण मोजून तोलून मापून शब्द बोलत असतो. आणि ज्यानं आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने सर्व अधिकारांना निर्माण केलं, ज्या या जगातली प्रत्येक वस्तू ज्याने निर्माण केली, त्या परमेश्वराजवळ जात असताना लोक अगदी सहज रीतीने जातात आणि म्हणतात देवा आणि मी चुकून बोललो, हे शब्द मी बोलायला नाही पाहिजे, परत ज्यावेळेस मी तसं नाही करणार. तिथं एक्सक्यूज चालत नाही, लक्षात घ्या. कारण तिथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की देवाच्या मंदिरी जातोस त्यावेळेस सांभाळून पाऊल टाक. हालेलुया. आणि तुम्ही असं समजू नका की देव प्रेमळ आहे, देव करुणा करणार आहे म्हणून तुम्ही तिथे जाऊन काहीही बोलू शकता आणि काहीही करू शकता. देवाच्या बाबतीत तुम्हाला गंभीर व्हावंच लागेल. ज्यावेळेस पण देवाचं नाव निघतं त्यावेळेस तुम्हाला सावध व्हावं लागेल की तिथं मला काहीही बोलता येत नाही. प्रेज द लॉर्ड. तिथं मला काहीही सांगता येत नाही. त्या ठिकाणी बोलत असताना तुमचे शब्द हे अचूक असायला हवेत, योग्य असायला हवेत, आदरयुक्त असायला हवेत, भययुक्त असायला हवेत. त्या ठिकाणी बोलत असताना तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य पाहिजेच पाहिजे. हालेलुया. बरेच लोक देवाच्या बाबतीत इतके गंभीर राहिलेले नाहीत. आजकाल देव म्हणजे कॅज्युअली झालाय, अगदी सहज सोप्या पद्धतीने. धार्मिक गोष्टींना कधीही कॅज्युअली समजू नका. बरं, केवळ देवाचं नावच नाहीये तर तुम्ही प्रभुभोजन घेताय किंवा तुम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे किंवा तुम्ही देवाच्या एखाद्या धार्मिक कामामध्ये जसे प्रार्थनेमध्ये तुम्ही भाग घेतलेला आहे, उपवास तुम्ही करता, या सगळ्याच गोष्टी कॅज्युअली घेऊ नका. या सगळ्याच गोष्टीला एक विशेष महत्व आहे आणि त्या प्रत्येकाचं एक विशेष महत्व जाणून आपण काम करत राहिलं पाहिजे, तरच देवबाप आपल्या जीवनामध्ये कार्य करत राहतो. हालेलुया. पण बरेच लोक या गोष्टींना इतकं गांभीर्याने घेत नाहीत आणि म्हणून त्यांना देवाचं नाव घेणं एक सहज सोपं म्हटलेलं आहे आणि देवाच्या नावाच्या बाबतीत इतकं गंभीर ते राहिलेलेच नाही खूप लोकांच्या मनामध्ये या देवाच्या शब्दांच्या बाबतीत. मग प्रेज द लॉर्ड असेल, हालेलुया असेल, येशू रक्त जे तुम्ही म्हणत असाल, देवाच्या स्तुतीचा एखादा शब्द तुम्ही म्हणत असाल, देवाचं वचन तुम्ही ज्यावेळेस बोलत असाल, बायबल मधला एखादा शब्द तुम्ही बोलत असाल आणि हे शब्द बोलत असताना सुद्धा तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य असलंच पाहिजे. हालेलुया. तुम्हाला त्याचा आदर असलाच पाहिजे, आदरानेच त्याचं नाव घेतलं गेलं पाहिजे. त्या बाबतीत तुम्हाला काहीही करता येणार नाही. कारण मी मागील एका वेळेस निवास मंडपातलं उदाहरण तुम्हाला सांगितलं होतं किंवा मंदिरातलं पूर्वीच्या काळी ज्यावेळेस मंदिरामध्ये याजक आराधना करण्यासाठी जायचे त्यावेळेची गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती. ज्यावेळेस पण मंदिरामध्ये याजक वर्षातून एकदा परम पवित्र स्थानामध्ये वर्षातून एकदा जात होते आणि वर्षातून एकदा जात असताना त्यांच्या कमरेला दोरी बांधून आतमध्ये सोडलं जात होतं आणि यासाठी हे दोरी बांधून सोडलं जात होतं. कदाचित न जाणं त्यानं देवाविरुद्ध एखादा शब्द बोलला असेल, चुकीचा एखादं पाप केलं असेल, त्या पापांची शिक्षा म्हणून परम पवित्र स्थानामध्ये त्याला मारण्यात येत होतं, त्याचा मरण उद्भवत होतं. आणि जर समजा मरण झालं तर त्याला उचलण्यासाठी जर कोणी आतमध्ये चुकून जरी गेलं की आतमध्ये मनुष्य मरण पावलाय, त्याला उचलायला आपण जाऊया, तरी तो आतमध्ये जाणारा मनुष्य त्यानं कोणतंही पाप का न केलेला असेल ना, पण उचलायला आतमध्ये गेला म्हणून तो मरत होता. हालेलुया. इतका आपला देव गंभीर आहे. हालेलुया. आपला देव प्रेमळ आहे पण आपला देव भस्म करणारा आहे आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ज्यावेळेस कराराचा कोश घेऊन जात होते, याजकांनी कराराचा कोश उचलला आणि एका गाडीमध्ये, ऍक्च्युली दाविदाला ह्या गोष्टीची कल्पना नव्हती, या गोष्टीचा विषय माहिती नव्हतं की कराराचा कोश हा नेहमी खांद्यावरून घेऊन गेला जातो, पण त्यांनी गाडीमध्ये ठेवला आणि गाडीमध्ये गाडीमधून येत असताना बैलाला, जी गाडी चालत होती बैलगाडीमध्ये ठेवलेला होता आणि बैलगाडीमध्ये ठेवलं असताना बैलाला ठोकर लागली आणि ठोकर लागली म्हणून बैलगाडीच्या बाजूला चालणाऱ्या एका माणसाने बैलगाडीला केवळ पकडलं, फक्त पकडलं, कोशाला पकडलं आणि पकडल्यानंतर जागच्या जागेवर तो मनुष्य मरून पावला. नुसतं पकडलं, त्याने काहीच नाही केलं, दुसरं काहीच नाही केलं, फक्त पडेल म्हणून पकडलं तरी तो मेला. इतकं गंभीर. दावीद घाबरला.
त्याने म्हणाला इतक्या भयंकर परमेश्वराला मी कसं काय घेऊन जाऊ, आणि तो घाबरला आणि तो म्हणाला हे त्या दबे आदोमाच्या घरी नेऊन ठेवा, आणि मग त्याने तिथं नेऊन ठेवलं आणि ते स्वतः घरी नेलं नाही त्याने, तो घाबरला. नंतर मात्र बरकत आणि आशीर्वाद ज्यावेळेस त्याच्या घरी पाहिलं दावीदने, आणि त्यावेळेस मात्र नंतर खांद्यावरती घेऊन तो कर्णाचा कोश आणला. याच्या घरी खांद्यावर घेतला आणि नाचत गात आणि बागडत देवाची स्तुती करत कर्णाचा कोश दावीदाने यरूशलेममध्ये आणला. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण गंभीर असतो त्यावेळेस देव आपल्या बाबतीत गंभीरतेने काम पण करतो. हालेलुया. जे कॅज्युअली घेतात त्यांच्या बाबतीत देव पण कॅज्युअली असतो. देव पण म्हणतो ठीक आहे, तू गंभीरतेने घेत नाही मग मी पण तुझ्यासोबत गंभीरतेने नाही, कारण देव जशा प्रकारे आपण वागतो तशा प्रकारेच परमेश्वर आपल्यासोबत वागतो. आणि म्हणून आपण आपल्या अंतःकरणामध्ये गंभीर असलं पाहिजे. त्याच्या शब्दांच्या बाबतीत, बायबलच्या बाबतीत, त्याच्या प्रार्थनेच्या बाबतीत, देवाच्या नाव घेण्याच्या बाबतीत, प्रार्थना करत असताना त्याच्याकडे बोलण्याच्या बाबतीत आपण गंभीर असलं पाहिजे, कारण देव स्वर्गात आहे आणि आपण पृथ्वीवर आहोत. हालेलुया. आणि तो स्वर्गातून पृथ्वीवर तुमच्या सोबत येऊन राहावा असं वाटत असेल तर तुम्ही गंभीर असलं पाहिजे. हालेलुया. इथं कॅज्युअली राहून चालत नाही. ज्यावेळेस पण तुम्ही गुडघे टेका, चर्चमध्ये टेका, प्रार्थनेसाठी कधी पण तुम्ही आपले डोळे बंद करा. काही लोकांना मी प्रार्थनेमध्ये डोळे बंद उघडे ठेवलेले पाहतो, आणि काही आता बायबल आपल्याला ह्या गोष्टीसाठी जास्त फोर्स नाही करत की तुम्ही डोळे बंदच केले पाहिजे, पण ज्यावेळेस आपण डोळे बंद करतो त्यावेळेस मात्र आपलं लक्ष विचलित होत नाही. हालेलुया. काही लोक नेहमी डोळे उघडे ठेवूनच प्रार्थना करतात, कारण ते गंभीर घेत नाहीत त्या गोष्टीला. आराधनेमध्ये सुद्धा त्यांना असं वाटतं की सगळे डोळे बंद केलेत, मी मात्र हा काय करतो, तो काय करतो, तो हातभर करतो का नाही, त्याने डोळे बंद केलेत का नाही, तो नाचतो का नाही, तो बागडतो का नाही, या गोष्टीकडे त्याचं लक्ष आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आराधना करण्यासाठी येताना तर तुम्ही इकडे तिकडे बघणारच नाही, कारण ज्या अर्थी तुम्ही देवाचं लक्ष आहे इतरांचं परीक्षण करण्यात तुमचा वेळ जाणार नाही, कारण परीक्षण करण्यातच लोकांनी आपली धार्मिकता बुडवलेली आहे. त्यांनी स्वतःच्या धार्मिकतेला घेऊन बुडवलंय. पण ज्या वेळेस तुम्ही परीक्षण करण्याचं विसरता त्यावेळेस मात्र तुम्ही खऱ्या अर्थाने परमेश्वराजवळ गेलेला असता. हालेलुया. माझा बाजूवाला काय करतो मला माहित नाही, कारण स्वतःच्या आध्यात्मिकतेमध्ये उन्नती करायची असेल तर तुम्ही देवाच्या बाबतीत गंभीर असलंच पाहिजे. हालेलुया. पण बरीच लोक कालांतराने गंभीरता विसरून जातात. जसं तुम्ही पुढे जाता ना, पुढे जाता ना, तशा प्रकारे देव तुमच्या फॅमिलीतला एक मेंबर बनलेला असतो, आणि फॅमिलीतला मेंबरला आपण इतकं दुर्लक्षित करतो, आपल्याला असं वाटतं रोजचाच आहे ना. एखादी नवरा किरकिर करत असेल किंवा एखादी बायको किरकिर करत असेल ना, तर नवरा आणि बायको त्याचा जोडीदार आहे तो लक्ष द्यायचं बंद करतो. नेहमीची जर अडगाण कशाला लक्ष द्या, नवऱ्याकडे बायको लक्ष द्यायचं बंद करते. जाऊ ते नेहमीच किरकिर करणारा, बोलणारा, बडबड करणारा, त्याच्याकडे कशाला लक्ष द्या. तसं माणसं देवाकडे दुर्लक्ष करतात. नेहमी सारखं सांगत असतो पाप करू नको, पाप करू नको, असं वाप तसं वाप. रोजच काय प्रभू तुझं, मला थोडंसं माझ्या मनासारखं वागू दे ना. मग आपण रोजच असल्यामुळं त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण लक्षात घ्या, परमेश्वर रोज जरी आपल्याला सावध करत असला, रोज जरी आपल्याला सांगत असला, तर एक गोष्ट नेहमी आपण लक्षात ठेवली पाहिजे की देव परमेश्वर स्वर्गात आहे, आपण पृथ्वीवर आहोत, तो अति पवित्र आहे आणि आपली पवित्रता शून्य आहे. आणि म्हणून आपण त्याचा आदर केलाच पाहिजे. जरी रोज तो आपल्या घरात आहे, जरी तो आपला मित्र आहे, जरी तो आपला पिता आहे, तो माझ्या घरात राहतो आणि माझ्या घराचा सदस्य आहे, तरी पण त्याचा आदर केला गेला पाहिजे. हालेलुया. त्याच्या आदराच्या बाबतीत तुम्ही एक्सक्यूज करू शकत नाही, त्याच्या बाबतीत गंभीर असलंच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जसा त्याचा आदर केला पाहिजे तसा तुमच्या वाईट कामांचा त्याला तुम्ही भागीदार नाही बनवू शकत. वाचा माझ्याबरोबर उत्पत्तीचं पुस्तक 27वा अध्याय. उत्पत्ती 27 आणि त्याचं 20 वचन. आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय, तेव्हा इसाहाक आपल्या मुलास म्हणाला, बाळा, माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले? तो म्हणाला, आपला देव परमेश्वरी आणि मला ते लवकर मिळू दिले. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी एक घटना आहे. एक इसाक जो आहे, तो इसाक आपल्या मुलाला येसावाला असं सांगतो की जा तू आणि हरणाची शिकार कर, हरणाचं मांस घेऊन ये, हरणाचं जेवण आण, आणि ते जेवण मी खाईन आणि तुला काय देईन, आशीर्वाद दे. आणि हे त्याची पत्नी रिबिका आणि याकोब त्याचा मुलगा जो लहान मुलगा आहे तो ऐकतो. आणि या ऐकल्यानंतर रिबिका काय करते, आपल्या लहान मुलांना म्हणजे याकोबाला एका कोकरूचं मांस देते, जेवण देते, आणि जेवण देऊन त्यासोबत पाठवते आणि त्याला म्हणते की तू जा इसाकाकडे, आपल्या बापाकडे जा आणि जेवण खाऊन तो तुला आशीर्वाद दे. आता याकोब तिथे जातो, इसाक जेवण करतो आणि याकोब जे सांगतो त्या गोष्टीवर इसाक विश्वास ठेवतो. पण विश्वास ठेवत असताना तो एक प्रश्न त्याला विचारतो की तुला इतक्या लवकर हरणाचा मांस कसं काय मिळाला? आणि याकोब त्या ठिकाणी असं म्हणतो की आपला देव परमेश्वर यानं मला ते लवकर दिले. आपल्या चोरीचा भागीदार
परमेश्वराला केलं नाही. आपल्या पापाचा भागीदार कोणाला केलं त्यांनी? देवाला केलं. परमेश्वराचा तिथं कुठलाही प्रकारचा संबंध नव्हता. परमेश्वर तिथं उपस्थित नव्हता. परमेश्वराची या गोष्टीला सहमती नव्हती. परमेश्वर या गोष्टीला फोर्स करत नव्हता. रिबीकेला अथवा याकोबाला त्यांनी कसल्याही प्रकारे असं करण्यास सांगितलेलं नव्हतं. याकोबाला देव आशीर्वाद देणार होता. याकोब आपल्या मोठ्या भावाचा पुढारी होणार होता. तोच त्यांचा पहिला वंशज ठरणार होता. पण देवाच्या मार्गाने, देवाचा हा मार्ग देवाचा मार्ग नव्हता. पण त्या ठिकाणी मात्र याकोब आपल्या कामाचा भागीदार कोणाला बनवतो? देवाला बनवतो. आणि हे गोष्ट जी आहे ती याकोबाला नंतर खूप मोठ्या प्रसंगामध्ये घेऊन जाते, खूप मोठ्या त्रासात घेऊन जाते, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीमध्ये घेऊन जाते. रिबीकेला सुद्धा या गोष्टीचा खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. तिचा जो आवडता मुलगा याकोब होता, ही घटना घडल्यानंतर ज्यावेळेस आशीर्वाद याकोब घेतो आणि इसाक आणि एसाव जो आहे तो रागावतो याकोबावरती, याकोबाला पळून जावं लागतं आपल्या मामाकडे. आणि त्याच्यानंतर रिबिका आणि त्याच्या प्रिय मुलासोबत याकोबासोबत तिची ताटातूट होते. आणि नंतर रिबिकाचा आणि याकोबाची परत कधीच भेट होत नाही. मरेपर्यंत रिबिका आपल्या मुला वाचूनच मरण पावते. याकोब ज्यावेळेस 20 वर्षांनी लाबानापासून परत आला त्यावेळेस रिबिका त्याच्या अगोदरच मरण पावलेली होती. रिबिका तिथं जिवंत नव्हती. याकोब कधीही आपल्या प्रिय आईला परत भेटू शकला नाही. याचं कारण काय माहितीये? याचं कारण हे आहे की देवाला आपल्या वाईट कृत्यांचा भागीदार बनवणं. सहज रीतीनं सोप्या पद्धतीनं असं म्हणणं, अरे देवामुळे मला हे मिळालं, देवामुळे ह्या गोष्टी, म्हणजे पापाचा भागीदार परमेश्वर कधीच होत नाही. लक्षात ठेवा. हालेलुया. कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह होत नाही. देवाला तुमच्या कोणत्याही वाईट गोष्टीचा, कोणत्याही चुकीच्या कामाचा, कोणत्याही भ्रष्टाचाराचा असेल, कोणत्याही पापाचा असेल, कोणत्याही व्यसनाचा असेल, कुठल्याही गोष्टीचा मोह परमेश्वराला होत नाही. बरीच लोक आपल्या जीवनामध्ये आपल्या पापांचा भागीदार परमेश्वराला बनवतात. जशा प्रकारे त्यांनी याकोबाने आपल्या परमेश्वराला भागीदार बनवलं आणि तो पाप करत होता, आपल्या बापाला फसवत होता आणि सहजच म्हणाला की तुमच्या परमेश्वराने मला मिळवून दिले. आणि त्याने सहजरित्याने ही गोष्ट कबूल केली. आणि लक्षात घ्या, देव त्याच ठिकाणी देवाच्या योजनेच्या विरोधात तो काम करत होता. देवाची जी योजना होती, सहज सोप्या पद्धतीने जो अधिकार त्याला मिळणार होता, त्याला आता खूप झगडावं लागणार होतं, त्याला आता खूप त्रास सहन करावा लागणार होता, आपल्या बायकोसाठी त्याला चाकरी करावी लागणार होती. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासातून गेल्यानंतर मग मात्र त्याला तो आशीर्वाद मिळणार होता. मग मात्र तो म्हणणार होता की आजपर्यंत मी झगडलो, आजपर्यंत भांडलो आणि वेगवेगळ्या प्रकारची याची टोपी त्याच्यावर टाकली, आता मात्र देवा मी तुला शरण येतो, आता मात्र तू मला आशीर्वाद दे. आणि देवाने मग नंतर त्याचं नाव इस्रायल केलं. आणि देवाने मग तिथून पुढे मात्र तो इस्रायल म्हणून गणला गेला, याकोब म्हणून गणला गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण देवाच्या बाबतीत गंभीर नसतो ना, त्यावेळेस सहज पाप करताना सुद्धा आपल्याला देवाची भीती वाटत नाही आणि आपण सहज देवाचं पण नाव घेऊन रिकामे होतो. जसं आदामाने केलं आणि हव्याने पण केलं. आदामाने ज्यावेळेस पाप केलं ना, त्यावेळेस देव त्याच्याकडे आला आणि देवाने त्याला प्रश्न विचारला, आदामा तू फळ खाल्लंस का? तो म्हणाला, ज्या तू जी स्त्री मला दिलीस ना, त्या स्त्रीने मला फळ दिलं आणि त्यामुळे मी खाल्लं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजेच तो स्वतःच्या अंतःकरणामध्ये या गोष्टीला विसरला होता की परमेश्वराने दिलेलं जे आहे ती गोष्ट अतिशय उत्तम आहे, पण त्या स्त्रीने मला दिलं, नाहीतर मी फळ खाल्लंच नव्हतं. इतकी दिवस तर मी फळ खाल्लं नाही, पण ती स्त्री आणलीच ना, त्या स्त्रीने मला दिले. म्हणजेच काय, देवाला पण त्यांनी दोषी ठरवलं, परमेश्वराला पण त्यांनी दोषी ठरवलं. तो म्हणाला की तू दिलेली स्त्री, त्या स्त्रीने मला पापात पाडलेलं आहे. म्हणजे डायरेक्ट रीतीनं तो देवावरती सुद्धा दोष देतो आणि देवाला सुद्धा म्हणतो की तू सुद्धा चूक केलेली आहेस, माझ्या पापांच्या मध्ये तू सुद्धा भागीदार आहेस. खूप लोक देवाला सुद्धा आपल्या पापांचा भागीदार बनवतात अगदी सहज सोप्या पद्धतीनं. ते असं म्हणतात की माझ्यातला सैतान तो करत आहे आणि देवा तर तुला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी आणि तू तर ह्या सगळ्या गोष्टींची क्षमा करणारा परमेश्वर आहेस. पण लक्षात घ्या, देवाचा आदराबरोबर आपल्याला कोणत्याही वाईट कामामध्ये देवाला भागीदार करून घेता येत नाही. हालेलुया. बाजूला सांगा, आपल्या वाईट कामाचा भागीदार देवाला कधीच करू नकोस. आपल्या वाईट कामामध्ये देवाला आपण कधीही सहभागी नाही करू शकत. कधीही आपण म्हणू शकत नाही देव मला मदत करत आहे, देव मला सहाय्य करत आहे. दारू पिण्यासाठी देव मदत करत नाही, व्यसन करण्यासाठी देव मदत करत नाही, भ्रष्टाचार करण्यासाठी देव मदत करत नाही, लुबाडण्यासाठी देव मदत करत नाही, व्याजाला पैसे देण्यासाठी आणि व्याज घेण्यासाठी देव मदत करत नाही, आणि आपल्या मालकाला फसवण्यासाठी देव मदत करत नाही, चाकराला मारहाण करण्यासाठी किंवा उगीच कोणावरती अन्याय करण्यासाठी देव कधीच मदत करत नाही. या सगळ्या गोष्टी जर तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुमचा सहभाग असेल आणि तुम्ही म्हणत असाल की देव मला या सगळ्यात मदत करेल, तर देवाला तुम्ही तुमच्या मागे
कामाचा भागीदार बनवत आहात. हालेलुया. आणि त्याच्यावर तुम्ही कोणत्याही प्रकारचा आशीर्वाद मागू शकत नाही, कारण 10 आज्ञांच्या मध्ये ही एक विशेष आज्ञा आहे की तू आपला देव परमेश्वर नाव याचं व्यर्थ नाव घेऊ नको. म्हणजे वाईट काम करत असताना तुम्हाला त्याचा भागीदार म्हणून तुम्हाला देवाला बनवता येत नाही, तुम्ही त्या ठिकाणी देवाचं नाव घेऊ शकत नाही. हालेलुया. ते मनुष्य करतो, मनुष्य पापामध्ये ओढला जातो आणि मनुष्याचे विचार त्याला ओढतात, मनुष्याचा लोभ त्याला ओढतो आणि कुठल्याही प्रकारे देव त्याच्यामध्ये भागीदार असू शकत नाही. पण आजकाल विश्वासणारे सगळे बरेच जण विश्वासणारे असे आहेत की देवाला आपल्या वाईट कामांचा भागीदार बनवतात आणि त्या वाईट कामांचा भागीदार म्हणून तसंच जीवन जगत राहतात आणि परिणामांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना भोगावंच लागतं. कुठल्याही व्यक्तीनं जर आपल्या वाईट कामामध्ये देवाला आपल्या भागीदार बनवलं आणि त्याला परिणामांना भोगावं लागलं नाही असं कधीच होऊ शकत नाही. हालेलुया. आणि म्हणून देवाला आपल्या वाईट कामांचा भागीदार बनवणं याचा अर्थ त्याचं नाव व्यर्थ घेणं आहे. आणि म्हणून याकोबानं ते केलं आणि तुम्ही तसं करू नये. मत्तेचा शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 33 वचन आहे. मत्ते 5:33. आणि काय लिहिले त्या ठिकाणी? सत्यविषयी लिहिले का? खोटी शपथ पाहू नको तर आपल्या शब्दा परमेश्वरापुढे खऱ्या कर, कारण प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही वाईट कामांचा भागीदार करण्यासाठी किंवा स्वतःच्या जीवनामध्ये आपली चूक लपवण्यासाठी देवाला पुढे कराल, त्या वेळेस देवाचं नाव घेत असताना सांभाळून घ्या. आणि कुठल्याही ठिकाणी तुम्ही असं म्हणू नका की खोटे बोलत आहात तुम्ही आणि देवाच्या बाबतीत जर खोटं बोलत असताना तुम्हाला देवाचे नाव घेऊन शपथ घेण्याची वेळ आली तर तिथं गंभीर व्हावं. कारण ज्या वेळेस तुम्हाला देवाचं नाव घेऊन बोलण्याची, खोटं बोलण्याची वेळ येईल त्यावेळेस कसल्याही प्रकारे असं तुम्ही बोलू शकत नाही. आणि जर समजा तुम्ही तसं केलं असेल तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. कारण जी आज्ञा आपण वाचत आहोत, ज्या आज्ञेचा आपण अभ्यास करत आहोत, ज्या आज्ञेविषयी आपण पाहत आहोत, तिथंच त्याचा परिणाम लिहिलेला आहे. काय परिणाम लिहिलाय त्या ठिकाणी? वाचा. निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको. 7वं वचन. तिथून कुठे जाऊ नका, तिथे या परत. तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. बाजूला सांगा, त्याची तो गय करणार नाही. हे सोपं नाहीये, लक्षात घ्या. हे खूप गंभीर आहे, ही खूप गंभीर असलेली गोष्ट आहे. आणि या बाबतीत तुम्ही गंभीर असलंच पाहिजे आणि तुम्ही म्हटलंच पाहिजे की प्रभूजी या बाबतीत मी गंभीर आहे आणि मी देवाचं नाव व्यर्थ घेणार नाही, कारण मला परिणामांची जाणीव आहे. आणि म्हणून खोटं बोलण्याची वेळ त्यावेळेस आपली चूक स्पष्टपणे मान्य करायची. समजा तुम्हाला चुका मान्य करायची नाही तर देवाचं नाव घेऊन कधीही कुठल्याही प्रकारचे खोटे शब्द वापरू नका. कारण त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही तसं करा त्यावेळेस देव क्षमा नाही करणार, देव त्यावेळेस गय करणार नाही असं लिहिलंय. त्याची शिक्षा, त्याचा परिणाम भोगावे लागतील. हालेलुया. आणि म्हणून तसं होऊ नये तुमच्या बाबतीत असं वाटत असेल तर देवाचं नाव घेऊन कधीही देवाला कुठल्याही वाईट कामांचा भागीदार बनवू नका. माझ्याबरोबर काना याकोबाचं पत्र याचा 5वा अध्याय 12वं वचन. खोट्या गोष्टी देवाचं नाव घेऊन सांगू नका. याकोबाचं पत्र 5वा अध्याय 12वं वचन. काय लिहिलंय? माझ्या बंधूंनो, मुख्यतः शपथ पाहू नका. स्वर्गाची, पृथ्वीची किंवा दुसरी कशाचीही शपथ पाहू नका. तुम्ही दोषी ठरू नये म्हणून तुम्हाला होय म्हणायचे तर होय, नाही म्हणायचे तर नाही म्हणा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं नाव घेऊन खोटं बोलायचं लोक बऱ्याच आता या काळामध्ये इतकं जास्त कॅज्युअली घेतात लोक की देवाचं नाव घेऊन अगदी आईची शपथ घेतील, मग बापाची शपथ घेतील आणि मग बायबलची शपथ घेतील आणि मग वेगवेगळ्या प्रकारे आहे ना. तशा प्रकारे लोकांना असं वाटतं जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. पण लक्षात घ्या, देव तुम्हाला सावध करेल. हालेलुया. ज्या वेळेस तुम्हाला असं बोलण्याची वेळ येईल त्यावेळेस होय म्हणायचं तर होय म्हणा, नाही म्हणायचं तर नाही म्हणा. आणि समजा जर तुम्हाला तुमच्या होय बोलण्याने काहीतरी गंभीर परिणाम होणार असतील तर होऊ द्या, पण ते गंभीर परिणाम परवडले पण देवाकडून तुम्हाला शिक्षा होता कामा नये. हालेलुया. त्या गंभीर परिणामांना तुम्हाला सामोरं जाणं सोपं असेल, पण देवाकडून ज्यावेळेस गंभीर परिणाम येतील त्यावेळेस मात्र तुम्हाला कोणीही सोडवणार नसेल, कारण देवच त्या ठिकाणी सोडवणार असेल. आणि म्हणून अशा गंभीर परिणामांना सामोरं जाणं सोपं बनतं. पण खोटं बोलून जर देवाचं नाव घेऊन तुम्ही खोटे बोलत आहात तर त्याचा गंभीर परिणाम तुमच्या जीवनामध्ये झाल्याशिवाय तुम्हाला होणार नाही. कारण मत्तेचं शुभवर्तमान 5वा अध्याय 34 आणि 35 वचनामध्ये त्याच गोष्टी तुम्हाला परत एकदा वाचायला मिळतील. मत्ते 5:34 आणि 35.
माझा पुन्हा एकदा तिथे या. मी तर तुम्हाला सांगतो, शपथ वाहूच नका. स्वर्गाची नका, कारण ते देवाचे राजसन आहे. पृथ्वीचेही वाहू नका, कारण ती त्याचे पदासन आहे. यरुशलेमेचेही नका, कारण ती थोर राजाची नगरी आहे. आपल्या मस्तकाचीही शपथ वाहू नका, कारण तो आपला एकही केस पांढरा किंवा काळा करू शकत नाहीस. तर तुमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही एवढेच असावे. याहून जे अधिक आहे ते वाईटापासून आहे. हालेलुया. बरीच लोक सारवासारव करतात है ना. देवाचं नाव घेऊन सारवासारव करण्याची पद्धत आहे. आणि समोरच्याला काय वाटेल, समोरचा माझ्याविषयी काय विचार करेल, माझी प्रतिमा खराब होईल, माझ्या अंतःकरणामध्ये माझ्याविषयी लोक गैर चुकीचा विचार करतील. आणि म्हणून आपण सारवासारव करून काय करत असतो बरं, त्या गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत असतो जे आपण चुकीचं करत आहोत. आणि हे चुकीचं करत असताना नेहमी लक्षात ठेवा की देव तुमच्या त्या चुकीच्या कामांचा, वाईट कामांचा भागीदार नाही. आणि देव नेहमी तुमच्यावरती प्रेम करतो, प्रीती करतो. तुम्ही चुकीचं वागू नये यासाठी तो प्रयत्नशील आहे. यासाठी तो सतत तुमच्याशी बोलत असतो. पण तो तुमच्या वाईट कामांचा भागीदार कधीच असू शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी खोटं बोलण्यात असताना तुमच्या मनामध्ये हा विचार आलाच पाहिजे, तुमचं बोलणं होय तर होय, नाही तर नाही इतकंच असलं पाहिजे. याच्या पलीकडं तुम्ही देवाचं, इतर या सगळ्या गोष्टी सांगून तुम्ही जर खोटं नाटक काही सांगत असाल तर त्या बाबतीत सावध राहा. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं नाव व्यर्थ घेऊ नये या बाबतीत या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हालेलुया. माझ्याबरोबर काढा लेवीचं पुस्तक याचा 19 अध्याय 12 वचन. लेवीय 19 आणि त्याचा 12 वचन. काय सांगतो त्या ठिकाणी, तीच आज्ञा परत आहे का. माझ्या नावाची खोटी शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये, ही परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा परमेश्वर त्या ठिकाणी आपल्याला सावध करतोय की माझ्या नावाची खोटी शपथ किंवा खोटं बोलणं हे कधीच करू नका, कारण तुम्ही असं करण्याने काय करताय, देवाच्या नावाला कलंक लावताय. कारण तुमच्याद्वारे परमेश्वराचं नाव व्यर्थ घेतलं जातं. आणि त्याच वेळेस परमेश्वराचं नाव व्यर्थ घेतल्यामुळं त्या ठिकाणी प्रभूची बदनामी होते. केवळ तुमचेच होत नाही तर प्रभूची बदनामी होते. आणि जर प्रभूचं नाव खराब होत आहे तर निश्चित अर्थाने त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. आणि म्हणून असं होऊ नये यासाठी तुम्हाला देवाचं नाव घेऊन खोटं बोलता येणार नाही. कुठल्या कुठल्या गोष्टी मी सांगितलं तुम्हाला, देवाचं नाव नेहमी आदरानं घ्या. आणि देवाचं नाव आदरानं घेत असताना दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितली, वाईट कामांचा देवाला कधी भागीदार बनवू नका. आणि देवाचं नाव घेऊन कधीही खोटे बोलू नका, कारण तुम्ही असं करण्याने देवाचं नाव व्यर्थ घेत आहात. चौथी महत्वाची गोष्ट, देवाला परीक्षेत टाकू नका. माझ्याबरोबर करा मत्तेचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 5 आणि 7 वचन. मत्ते 4:4, 4, 5 आणि 7 त्या ठिकाणी लिहिले, मग सैतानाने त्याला पवित्र नगरीमध्ये नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करेल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये, म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. हालेलुया. ज्या वेळेस तुम्ही देवाची परीक्षा पाहता त्या वेळेस तुम्ही देवाचं नाव व्यर्थ घेतलेलं असतं. हालेलुया. बाजूला सांगा, देवाची परीक्षा पाहू नकोस. हालेलुया. बरीच लोक देवाची परीक्षा पाहणारे लोक आहेत. आणि या ठिकाणी सैतानाने देवाची परीक्षा पाहण्यासंदर्भात येशू ख्रिस्ताला बरोबर पाडण्याचा प्रयत्न केला. येशूची परीक्षा या ठिकाणी होत होती आणि येशू ख्रिस्ताची परीक्षा होत असताना सैतान त्याला मंदिराच्या शिरोभागी त्या ठिकाणी उंच टोकडावरती घेऊन गेला आणि त्या ठिकाणी शिरोभागी नेऊन त्याने काय सांगितलं, इथून आता खाली उडी टाक. आणि ज्यावेळेस खाली उडी टाकशील त्यावेळेस देवदूत तुला हातावर झेलून धरतील, तुला लागणार नाही, कोणत्याही प्रकारची तुला इजा होणार नाही. पण त्या ठिकाणी येशू ख्रिस्त उडी मारत नाही. हालेलुया. येशू ख्रिस्ताला उडी मारल्यानंतर सैतानाने पकडलं, देवदूताने पकडलं नसतं का? निश्चित अर्थाने पकडलं असतं. देवदूताने हातावर झेलून धरलं नसतं का? झेलून धरलं असतं. येशूला लागलं असतं का? नसतं लागलं. पण तो परीक्षेत पडल्यामुळं परीक्षेत नापास झाला असता. हालेलुया. सैतानाची भुरळ त्याला पडल्यामुळं, सैतानाचं ऐकल्यामुळं तो परीक्षेत नापास झाला असता. आणि म्हणून तो म्हणाला की तू आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहू नको, असं बायबल सांगतं. हालेलुया. ज्यावेळेस पण तुम्ही देवाची परीक्षा पाहता त्यावेळेस देवाचं नाव व्यर्थ घेतलेलं असतं. बऱ्याच लोकांच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. त्यांना असं वाटतं की माझ्या अंतःकरणामध्ये म्हणजे माझ्याविषयी
वेगवेगळ्या प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मी देवाचं नाव व्यर्थ घेत असतो किंवा व्यर्थ घेत नाही, या गोष्टीविषयीचे गैरसमज आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो. खूप वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस मी बायबल पढायला होतो त्यावेळेची ही घटना आहे. आणि त्यावेळेस असं झालं होतं की खूप मोठी मीटिंग नागपूरमध्ये होती आणि तरुणांची एक चांगल्या प्रकारची सभा होती आणि अशा सभेमध्ये भरपूर तरुण त्या ठिकाणी आले होते. पावसाळ्याचे ते दिवस होते आणि सभेला उशीर झाला. पाऊस खूप पडत होता आणि त्यावेळेस सभेला उशीर झाल्यामुळे खूप वेळ झालेली होती, रात्र झालेली होती आणि एक 3 तरुण जे आहेत ते आपल्या त्या मीटिंगच्या ठिकाणाहून आपल्या गावी जाणार होते आणि ते त्या मीटिंगच्या ठिकाणाहून निघाले आपल्या गावी जाण्यासाठी. पण रस्त्यामध्ये त्यांना जात असताना एक ओढा लागला आणि ओढ्यावरून त्यांना आता पलीकडे जायचं आणि पाऊस खूप पडल्यामुळे ओढ्यावरून खूप पाणी वाहत होतं आणि मीटिंग दिवसभर त्यांनी देवाचं वचन ऐकलेलं होतं, देवाच्या गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारचं असं कार्य त्यांनी देवाचं पाहिलेलं होतं. मग त्या 3 तरुणांनी असा विचार केला, ते म्हणाले की आपला परमेश्वरावरती खूप विश्वास आहे आणि आपण काय करूया, त्या ओढ्याच्या फास्ट पाण्यामधून जे पाणी वाहत आहे त्या पाण्यातून आपण सहज पलीकडे जाऊ. आपल्याला पाणी उचलण्याची वाट पाहण्याची गरज नाही आणि आज आपण देवाचं दिवसभर वचन ऐकलेलं आहे, देवावर आपला दृढ विश्वास आहे आणि निश्चित अर्थाने परमेश्वर आपल्याला पलीकडे घेऊन जाईल. आणि त्या 3घांनीही पाण्यात उडी मारली आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं प्रेत सापडलं. कोणीही त्यापैकी जिवंत राहिलं नाही, कोणीही पलीकडे गेलं नाही. ही घटना का झाली असेल? कारण देवाचं नाव व्यर्थ घेतले गेले. जो विश्वास बाळगला त्याला अति आत्मविश्वास म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? अति आत्मविश्वास. कारण देव निरर्थक प्रार्थना ऐकत नाही. बायबल सांगतं, वाचा माझ्या बरोबर, योगच पुस्तक याचा 35वा अध्याय आणि 13वं वचन. देव निरर्थक ओरड खरोखर ऐकत नाही, सर्व समर्थ तिसकडे लक्ष देत नाही. देव निरर्थक प्रार्थना ऐकत नाही. बाजूला सांगा, देव निरर्थक प्रार्थना ऐकत नाही. देव निरर्थक प्रार्थना खरोखर ऐकत नाही. तिथं खरोखर असं शब्द लिहिलंय. हालेलुया. देव निरर्थक प्रार्थना खरोखर ऐकत नाही. पण लोकांना विश्वास करणाऱ्या निरर्थक गोष्टी करायची सवय लागलेली आहे. त्यांना असं वाटतं की देवाने माझ्या बाबतीत अशा प्रकारे काम करावं आणि बऱ्याच वेळेस आपण अशा प्रकारचा जो आत्मविश्वास आहे, म्हणजे तो देवावरचा विश्वास नसतो, तो आत्मविश्वास असतो आणि त्या आत्मविश्वासाने आपण असं समजतो की माझा देवावर खूप मोठा विश्वास आहे. विश्वास ठेवणी गोष्ट वेगळी, विश्वासाचा अर्थ वेगळा आहे आणि आत्मविश्वासाचा अर्थ वेगळा आहे. लक्षात घ्या, आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणे आणि निरर्थक विश्वास म्हणजे ज्या गोष्टी परमेश्वर करू शकतो पण काही वेळेस परमेश्वर त्या गोष्टी करत नाही, अशा प्रकारचा विश्वास बाळगणं म्हणजे निरर्थक प्रार्थनेमध्ये निरर्थक प्रार्थना करणं किंवा निरर्थक विश्वास ठेवणं आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टींना देव व्यर्थ समजतो आणि त्या गोष्टीच्या बाबतीत देव काम करत नाही. लक्षात घ्या. हालेलुया. त्यांना पाणी ओसरेपर्यंत वाट पाहावी लागणार होती. पाणी ओसरेपर्यंत त्यांनी वाट पाहायची होती आणि पाणी ओसरल्यानंतर परमेश्वर पलीकडे त्यांना घेऊन जाणार होता. पाणी ओसरण्यासाठी ते प्रार्थना करू शकत होते, पण पाण्यात उडी मारून आम्हाला परमेश्वर सुरक्षित पलीकडे घेऊन जा यासाठी ते प्रार्थना करू शकत नव्हते. हालेलुया. प्रार्थना करणं आणि निरर्थक प्रार्थना करणं यातला फरक समजला पाहिजे. हालेलुया. नाहीतर तुम्ही आयुष्यभर ओरड करत राहा आणि तुम्हाला देव माझी प्रार्थना ऐकत नाही. हालेलुया. बरीच लोक माझ्याकडे प्रार्थनेसाठी येतात. बरेच लोक मला आपल्या विनंत्या सांगतात, पास्टर माझ्या जीवनामध्ये असं झालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये हे झालं पाहिजे, माझ्या जीवनामध्ये ते झालं पाहिजे. आणि एखादा तरुण माझ्याकडे येतो आणि म्हणतो की पास्टर मी आज सकाळीच एक तरुणी माझ्या कॉलनीमध्ये पाहिलेली आहे आणि पास्टर अशी प्रार्थना करा की ती माझ्याशी बोलावी आणि तिच्याशी माझं लग्न व्हावं. आज सकाळीच पाहिजे. फर्स्ट साईड लव्ह झालेलं आहे मला. अगदी प्रथम पाहण्यात माझं प्रेम जोडलेलं आहे. निरर्थक प्रार्थना आहे. अशी प्रार्थना काय? निरर्थक प्रार्थना. अशी निरर्थक प्रार्थना करण्यामध्ये आयुष्य घालवलं लोकांनी आयुष्य घालवले. कारण तुम्ही देवाचं नाव व्यर्थ घेत आहात, दुसरं काहीच करत नाही. कारण निरर्थक प्रार्थना ह्या तुमच्या ऐकल्या जाणार नाहीत. योबाचे दोस्त आले त्याच्याकडे, मित्र आले त्याच्याकडे आणि ते मित्र त्याला अशा गोष्टी सांगत राहिले की ज्या गोष्टी योबाला खूप अगोदरपासून माहिती होते. योब अगोदरपासून त्याची प्रॅक्टिस करत होता आणि अगोदरपासून ह्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती होत्या आणि नंतर त्यांना असं वाटलं की आम्ही त्याला खूप मोठं ज्ञान शिकवत आहोत, आम्ही त्याला खूप मोठ्या गोष्टी सांगत आहोत. पण योग तर म्हणतो मी लहानपणापासून हे सगळं करत आलो. हालेलुया. मी खूप वर्षापासून हे सगळं करत आलोय. माझ्या जीवनामध्ये संकट हे प्रभूपासून आहे. माझ्या जीवनामध्ये संकट हे देवाने आणलेलं आहे आणि देव हे दूर करेल. आणि नंतर त्याची प्रचिती पण आली. ज्यावेळेस योबाचे जे मित्र होते त्या मित्रांसाठी देवाने
त्याला सांगितलं की योग तुमच्यासाठी प्रार्थना करेल. जो संकटात आहे, जो अडचणीत आहे, जो समस्येत आहे, तो तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि मी योबाला आशीर्वादित करेल. हालेलुया. मित्रांनी त्यासाठी प्रार्थना केली नाही, योग आणि जो संकटात आहे त्या योग आणि त्यांच्यासाठी प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस लोकांना असं वाटतं की आपण खूप शहाणे आहोत आणि शहाणेपणाच्या बाबतीत ते देवासमोर जातात आणि देवाला म्हणतात की प्रभूजी असं तू घडव, ह्या प्रार्थना ऐक आणि हे सगळं कर आणि असं खूप काही. मग कदाचित तुम्ही प्रॉपर्टीसाठी प्रार्थना करत असाल, संपत्तीसाठी प्रार्थना करत असाल, बँक बॅलन्ससाठी प्रार्थना करत असाल आणि मग कदाचित विशिष्ट एका व्यक्तीसोबतच लग्न व्हावं यासाठी तुम्ही प्रार्थना करत असाल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीसाठी कदाचित तुम्ही प्रार्थना करत असाल. तर तुमच्या क्षमता, तुमची बुद्धी, तुमचे विचार, तुमच्या बाबतीत देवाची योजना हे सगळं जाणून घ्या, विचार करा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्यासाठी काय योग्य आहे हे देवाला विचारून घ्या आणि विचारल्यानंतर मग प्रार्थना करायला चालू करा. नाहीतर निरर्थक प्रार्थना आयुष्यभर करत राहाल आणि देव म्हणेल की तू माझं नाव व्यर्थ केलेस, बाकी काहीच नाही केलं आणि तुमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. प्रार्थना करण्यापूर्वी हे जाणून घ्या. तुम्ही अगदी थोडक्यात विश्वास ठेवलेला आहे, अगदी सुरुवातीला विश्वास ठेवलाय तर तुमच्या बाबतीत परमेश्वर काम करेल. पण परिपक्व विश्वासणारे, परिपक्व मी म्हणतो, परिपक्व विश्वासणारे, बाप्तिस्मा घेतलेले विश्वासणारे, जे खूप दिवसांपासून, खूप 4-5 वर्षापासून किंवा 10 वर्षापासून विश्वासात असे विश्वासणारे ज्यावेळेस असं वागायला चालू करतात ना, त्यावेळेस ते निरर्थक देवाचं नाव घेतात, दुसरं काहीच करत नाही. कारण सुरुवातीला एखादा व्यक्ती येऊन म्हणत असेल की पास्टर यासाठी प्रार्थना करा, ठीक आहे, त्याला माहिती नाही म्हणून तो म्हणतोय, ही गोष्ट निश्चित अर्थाने बरोबर आहे. कारण पहिल्यांदाच तो आला, दुसऱ्या वेळेस आला, 4 टाइम आला, मग त्याला लगेच काही ह्या सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत, समजत नाहीत आणि त्या गोष्टी समजावून आपण सांगू शकत नाही. ही गोष्ट अगदी बरोबर आहे. पण 5 वर्षापासून तुम्ही विश्वास ठेवताय आणि तुम्ही म्हणताय की प्रभूजी हेच झालं पाहिजे, हे नाही झालं तर माझा तुझ्यावर विश्वासच नाही. देव म्हणतो नाही होत, नको विश्वास ठेव, मला तुझी आवश्यकता नाही. कारण संपूर्ण जगात करोडो 700 करोड पेक्षा जास्त लोक पडले. हालेलुया. तुम्हाला एकट्यालाच काही जास्त अगदी हे लागलेलं नाहीये, तुम्ही म्हणाल की नाही मी विश्वास ठेवतो, देवाला काही गरज नाहीये तुमची. हालेलुया. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो ही गोष्ट वेगळी आहे. परमेश्वर तुमचा आत्मा महत्वाचा समजतो. पण समजा जर तुम्ही अशा आडमुठ्या बुद्धीनं जर देवाजवळ जात असाल, देवाला म्हणत असाल प्रभूजी हे कर, नाहीतर माझा तुझा विश्वास नाही, मी देव म्हणतो मी नाही करत, डोकं पडत राहा, निरर्थक प्रार्थना करत राहा, कारण तुम्ही व्यर्थ नाव घेता. हालेलुया. आणि म्हणून ज्या वेळेस तुम्ही विश्वास बाळगता, त्याच्यावर विश्वास ठेवता एखाद्या गोष्टीसाठी तुमच्या जीवनातल्या, त्या वेळेस ही गोष्ट समजून घ्या, ज्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवलाय, ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करता, की ती देवाला मान्य आहे. हालेलुया. नाही तर ते निरर्थक प्रार्थना आहे, ती व्यर्थ नाव घेणं आहे. रोज सकाळी उठून न चुकता अशा प्रकारची प्रार्थना करणारी माणसं मी पाहिली आणि रोज सकाळी ते व्यर्थ नाव घेतात देवाचं. मी असं म्हणेन व्यर्थ नाव घेतात. का व्यर्थ नाव घेतात? कारण ती देवाची इच्छाच नाहीये त्याने ते करावं. हालेलुया. आणि मग ते रोज प्रार्थना करतात, त्यासाठी न चुकता रोज प्रार्थना करतात, पण देव ते करत नाही. हालेलुया. का करत नाही? त्याचं कारण हे आहे की तुम्ही व्यर्थ नाव घेता. व्यर्थ नाव घेत असताना देव ते करणार नाही. मोशे आला परमेश्वराजवळ आणि परमेश्वराला काय म्हणाला, देवाने त्याला अगोदर सांगितलं तू कनान देशात जाणार नाही. आणि तो रोज प्रार्थना करत होता, प्रभूला सारखी विनंती करत होता की प्रभूजी मला कनान देशात जायचं, प्रभू मला कनान देशात जायचं. आता देवाची पाठ ज्याने पाहिली, देवासोबत 38 वर्षापासून जो देवासोबत प्रामाणिकपणे जीवन जगत होता, इस्रायल लोकांना चालवत होता आणि त्यांनी प्रार्थना करणं काही चुकीच नाही, लक्षात घ्या. पण देव त्याला म्हणाला आजपासून कनान देशाचं नाव काढून तू कनान देशात जाणार नाही. बस कर, आता प्रार्थना कर. हालेलुया. देवाने त्याला प्रार्थना करू दिली नाही, लक्षात घ्या. मोशे होता म्हणून त्याला समजलं की ही प्रार्थना करायची नाही आणि ही, कारण देव मला कनान देशात नेणारच नाही, जाणारच नाही तू. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो का नाही जाणार, आणि मग ते माणसं डोकं पडत राहतात. देवाने त्याला सांगितले हे होणार नाही, तरी पण ते म्हणतात की का नाही करत तू देवाच ना, तुझं माझं प्रेम आहे ना. पण देव प्रार्थना करत राहतात आणि काही होत नाही. लक्षात घ्या, मी प्रार्थना करायला तुम्हाला ना म्हणत नाही, पण विश्वास ठेवल्यानंतर जाणून घ्या की देव बाबाची इच्छा काय आहे, देव तुमच्या बाबतीत काय योजना बाळगून आहे, तुमच्यासाठी काय त्यांनी तयार केले हे सगळं जाणून घ्या. आणि ज्यावेळेस तुम्ही जाणू लागाल ना, त्यावेळेस तुम्हाला समजेल एक्झॅक्ट प्रार्थना काय करायची, योग्य प्रार्थना काय करायची, योग्य कसा विश्वास ठेवायचा. येशू ख्रिस्ताला पुढचं भविष्य माहिती होतं, म्हणून तर त्याने उडी मारली नाही. हालेलुया. नाही तर त्याने उडी मारली असती लगेच.
कारण देवाची इच्छा त्याला माहिती होती. देवाच्या तो कोणत्या योजनेसाठी आला होता? तो केवळ चमत्कार करण्यासाठी, रोग बरं करण्यासाठी आलेला नव्हता. त्याला केवळ कुणाला तरी बरं करायचंय, कुणाला तरी मेलेल्यातून उठवायचंय यासाठी तो आलेला नव्हता. तर त्याला आपला प्राण क्रूसावरती द्यायचा यासाठी तो आलेला. हालेलुया. आणि जर आपला प्राण क्रूसावरती द्यायचा यासाठी तो आला, तर तो उडी मारल्यानंतर देवदूत त्याला झेलून धरतील, पण त्या परीक्षेतून तो नापास होईल आणि कुठल्याही प्रकारचा प्राण देण्यासाठी तो योग्य राहणार नाही हे त्याला चांगल्या प्रकारे ठाऊक होतं. आणि म्हणून त्याने उडी मारल्याने तो म्हणाला की तो आपला देव परमेश्वराची परीक्षा पाहू नको असं देव सांगतो. हालेलुया. ज्यावेळेस पण तुम्हाला असं वाटेल की मला मिळणार आहे पास्टर, तुम्हाला काय, तुमचा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, पण लक्षात घ्या तुम्हाला मिळणार आहे ही गोष्ट देवाला मान्य नाहीये. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच लोकांना असं वाटतं सत्य सांगितल्यानंतर की पास्टरला काहीतरी समस्या आहे. पास्टरला काही समस्या नाही. हालेलुया. तुमच्या जीवनाच्या बाबतीत प्रार्थना करणं, तुम्हाला चांगला मार्ग दाखवणं, योग्य मार्गाने तुम्हाला घेऊन जाणं हे मला देवाने दिलेलं काम आहे, माझं ते कर्तव्य आहे, मी ते पार पाडत आहे. तुम्ही काय करणं, तुम्ही काय नाही करणं या सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे स्वातंत्र्य तुम्हाला. हालेलुया. त्या बाबतीत माझी काहीही ढवळाढवळ नाही. मी केवळ मार्ग दाखवणारा व्यक्ती आहे. जो माझ्यासोबत येईल त्याला मी स्वर्गामध्ये नेण्यासाठी प्रयत्नशील असेल आणि प्रभूला मी सांगेन की प्रभू मी याला मार्ग दाखवणार. हा चालला नाही याची चूक आहे आणि परमेश्वर त्याचा झाडा त्याच्याकडूनच घेईल. हालेलुया. आणि म्हणून या बाबतीत अजिबात काही लोकांना असं वाटतं की आजकाल पास्टर पण काय करतायत बरं, पास्टर पण विश्वासणाऱ्याला चांगला मार्ग दाखवत नाही किंवा खरा मार्ग सांगत नाही, सत्य बोलत नाही. कारण जो पास्टर सत्य बोलतो ना त्या सत्य बोलणाऱ्या पास्टरचा नेहमी लाभ केला जातो. आजकाल नुसता आशीर्वादाचा आणि गोड गोड संदेश दिला जातो आणि त्यांना असं वाटतं तुझी प्रार्थना परमेश्वर ऐकणार, प्रॉपर्टी तुला मिळणार. कारण लोकांना हे आवडतं खूप चांगलं सांगतो. त्यांना असं वाटतं की अरे पास्टर मला ते मिळते म्हणाले, आशीर्वादित होते म्हणाले आणि हे सगळं होणार आणि माणसं आयुष्यभर प्रार्थना करणार आणि पण अशा लोकांचं पितळ उघडं स्वर्गात पडणार नाही. आणि तो व्यक्ती देवाला म्हणेल की प्रभूजी या माणसाने तर मला नेहमी सांगत राहिला की तुला मिळेल तुला मिळेल आणि तू तर दिलं नाहीस. हालेलुया. देव म्हणेल की मी त्यालाही सांगितलं होतं की त्याला खरं सांग, पण त्याने तुला खरं सांगितलं नाही. हालेलुया. मी तुम्हाला खरं सांगत आहे माझं की निरर्थक प्रार्थना करायचं बंद करा. ज्याबद्दल वेळेस तुम्हाला असं वाटेल की मला प्रभूकडून काय हवंय, कोणती एक गोष्ट मिळण्यासाठी विश्वास ठेवतो मी, कारण विश्वासाने सर्व प्राप्त होतं, लक्षात घ्या. पण विश्वासाने तेच प्राप्त होतं की ज्या बाबतीत देवाची इच्छा आहे. हालेलुया. देव तुमच्या बाबतीत तुम्ही आपल्या मुलाला जर समजा 1 वर्षाचा जो मुलगा आहे त्याच्या हातात तुम्ही चाकू देत नाही, तुमचा मस्त विश्वास आहे की माझा मुलगा हुशार आहे आणि तो खूप चांगल्या प्रकारे चाकू हाताळणार, हे सगळं आहे. तुमचा मुलगा पण तुम्हाला विश्वास दाखवते सगळं आहे, पण तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की चाकू तो योग्य प्रकारे हाताळणार नाही. हालेलुया. कदाचित चाकू कापण्याची त्याला शक्यता आहे आणि म्हणून तुम्ही तो त्याला देत नाही. योग्य वेळ आल्यानंतर मात्र त्याच्या हातामध्ये तुम्ही देता आणि जबरदस्तीने तुम्ही म्हणता की हे कापून दे मला. हालेलुया. पण जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत मात्र तुम्ही वाट पाहा आणि त्यांनी किती हट्ट केला तर तो आपण देत नाही. हालेलुया. आणि म्हणून देव आपल्या बाबतीत योग्य त्या योजना बाळगून आहे आणि देव तुम्हाला तेच देईल की जे तुमच्यासाठी योग्य आहे. आणि म्हणून निरंतर प्रार्थना करायचं बंद करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, देवाच्या बाबतीत चर्चा करत असताना नेहमी गंभीर राहा. चर्चा करूच नका. हालेलुया. चर्चा करायची आहे कारण चर्चेमधून नेहमी चुकीच्याच गोष्टी जास्त निघतात. 10% फक्त चांगल्या गोष्टी निघतात, पण ज्यावेळेस 90% मात्र चर्चेतून वाईटच गोष्टी निघतात. आणि म्हणून चर्चा करत असताना नेहमी गंभीर राहा. माझ्या बरोबर काला स्तोत्र 10वा अध्याय 4थं वचन. 10 स्तोत्र 10वा अध्याय आणि 4थं वचन आहे. दुर्जन नाक वर करून म्हणतो तो झडती घेणार नाही, देव नाही असाच त्याच्या सर्व विचारांचा सार. 2-3 स्तोत्रामधली वचन आहे आणि ती एकदम आपण वाचूया, मग त्याच्यानंतर आपण पाहू. त्याच्यानंतर पहिला अध्याय, स्तोत्राचा पहिला अध्याय, पहिलं 2रं वचन आहे. स्तोत्र पहिला अध्याय आणि पहिलं 2रं वचन. जो पुरुष दुर्जनांच्या मस्करीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राची रात्रंदिवस स्मरण करतो, तो धन्य. आणि त्याच्यानंतर 26वा अध्याय आणि 4थं वचन. स्तोत्र 26 त्याचं 4थं वचन काय सांगतं? अधम लोकात मी बसलो नाही, कपटी लोकांची संगत मी धरणार नाही. आणि 24वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन आहे. ज्याचे हात स्वच्छ आहेत व ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो
त्याचं हे उत्तर आहे, वरती प्रश्न आहे. आता ही सगळे वचनांचं कॉमन एक अर्थ असा आहे की निंदकांच्या बैठकीत तुम्हाला बसायचं नाही. हालेलुया. बाजूला सांगा, देवाच्या बाबतीत चर्चा करताना गंभीर राहा. देवाची चर्चा ज्यावेळेस निघते ना, त्यावेळेस तुम्ही आपल्या मनामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की देवाच्या चर्चेच्या बाबतीत तुम्हाला कुठेही चुकीचा शब्द वापरता येणार नाही. हालेलुया. पण बरेच जण आज देवाच्या बाबतीत चर्चा करत असताना इतके गंभीर नसतात, कारण चर्चेतून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी निघतात. कारण चर्चेतून चर्चा करणारे समजा 2 असतील, 4 जण असतील, प्रत्येकाचं मत वेगळं असतं, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, प्रत्येकाचे शब्द वेगळे असतात, प्रत्येकाची भाषा वेगळी असते. आणि त्या वेळेस चर्चा करत असताना तुम्हाला ह्या गोष्टीचं गांभीर्य बाळगलं पाहिजे. तुम्ही देवावर विश्वास ठेवता या नात्याने की मी देवाच्या बाबतीत जपूनच बोलणार, देवाच्या बाबतीत योग्य तेच बोलणार, चुकून सुद्धा मी देवाच्या बाबतीत चुकीचा शब्द काढणार नाही, अविश्वासाचा शब्द काढणार नाही, बायबलवरती देवावरती अविश्वास मी दाखवणार नाही. माझ्या बोलण्यातून त्याचा आदरच केला जाईल, माझ्या बोलण्यातून त्याच्या पवित्रतेला खोटं ठरवलं जाणार नाही, माझ्या बोलण्यातून मी कोणत्याही प्रकारे असं त्याला दुःख होईल असं काहीही बोलणार नाही. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय तुम्हाला? आणि म्हणून देवाच्या बाबतीत चर्चा करत असताना नेहमी गंभीर राहा, कारण अधम कुयुक्ती उकरून काढतो. अधम काय करतो? कुयुक्ती उकरून काढतो. तो चेतवतो बऱ्याच लोकांना. आणि आज सैतान चेतवण्याचं काम करत आहे विश्वासणाऱ्यांना चेतवण्याचं, विश्वासणाऱ्यांना पेटवण्याचं. वेगवेगळ्या प्रकारे एखादी गोष्ट त्याचा किस असा पाडला जातो की त्यांना असा प्रश्न पडतो की याचा देवावर विश्वास आहे का नाही कोण असतो. पण लक्षात घ्या, तुम्ही जर देवावर विश्वास ठेवताय तर देवाच्या बाबतीत बोलत असताना नेहमी एक गंभीर गोष्ट ही आहे की आपल्याला त्या ठिकाणी गप्प राहिलं पाहिजे. एक तर तुम्ही त्या ठिकाणी निघून जा, शक्य असेल तर गप्प राहणं शक्य असेल तर त्या ठिकाणी गप्प बसा, चुप बसा. एकदम तुम्हाला अज्ञानी म्हणू दे, तुम्हाला समजत नाही म्हणू दे, तुम्हाला मूर्ख समजू दे, तुम्हाला काही समजायचं समजू द्या, पण त्या ठिकाणी शांत बसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव स्वर्गात आहे, देव पवित्र आहे, देव शुद्ध आहे. कारण अधम कुयुक्ती उतरून काढतो आणि त्याच्या विचारांचा सार हा असतो की देव स्वर्गात जगात नाही. आणि तो कुठल्याही प्रकारे तुम्हाला उकरून काढून तुमच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी मांडेल की तुमचं विश्वास कशावर नेमका आहे तुम्हाला पण शंका निर्माण होईल तुमच्या मनावर. आणि मी असं म्हणत नाही केवळ हे बायबलवर विश्वास न ठेवणारा व्यक्ती करतो. बायबलवर विश्वास ठेवणारा पण व्यक्ती अशा प्रकारे वागू शकतो. विश्वासणाऱ्यांशी पण अशा प्रकारचा वाद घालू शकतो, चर्चा करू शकतो. आणि तो असं पण दाखवू शकतो की मी तुझ्या बाजूने आहे, मी देवाच्या बाजूने आहे आणि मी देवाचंच काम करत आहे आणि देवाचीच चर्चा करत आहे, असं पण कदाचित तुमच्या समोर होईल. पण त्या चर्चेच्या बाबतीत जर समजा जिथं कुठेही देवाच्या गोष्टीला कुठेही ठेच पोहोचेल असं वाटत असेल, कारण बायबलमध्ये काही अशी पापं आहेत की त्याची क्षमाच केली जाणार. जसं पवित्र आत्म्याच्या विरोधात बोलणं, पवित्र आत्म्याची निंदा करणाऱ्या व्यक्तीची क्षमा होणार नाही. मग कदाचित अन्य भाषांच्या विरोधात तुम्ही बोलत असाल, कदाचित देवाच्या उपस्थितीविषयी तुम्ही बोलत असाल किंवा देवाच्या सामर्थ्याविषयी तुम्ही बोलत असाल, एखादा मनुष्य पवित्र आहे की नाही याच्याविषयी तुम्ही बोलत असाल किंवा एखादा पाप करतो याच्याविषयी तुम्ही बोलत असाल, कोणतीही गोष्ट देवाच्या संपर्कामध्ये संबंधामध्ये असली काय असेल ना तर त्या बाबतीत सांभाळून बोला. हालेलुया. कारण चर्चेतून नेहमी चांगल्याच गोष्टी निघतील असं नाही, कारण चर्चेतून नेहमी 90% चुकीच्याच गोष्टी निघतात. आणि तुम्ही कधी न्यूजवरची चॅनलवरती भांडणं पाहिली का कधी? ते पाहायला मला खूप आवडतं. आणि खूप घरात आमची पत्नी घरात भांडणं नाही म्हणून तुम्ही तिथली भांडणं, कारण ते लोक ना एकमेकांना तो सगळ्यात गंमत कोणाची असती माहितीये का? जो तिथं आग लावून देणारा माणूस जो अँकर असतो ना न्यूज चॅनलचा, त्याची सगळ्यात मोठी गंमत. तो काय करत असतो, नुसता पेटवून देतो आणि हे बाकीचे 4 जण भांडतात. अगदी 4 जण एकमेकाला कळत नाही, एकमेकाचा माईक हिसकावण्याचा प्रयत्न असतो आणि असं बरंच काय असतं ते. आणि तो मात्र गंमत बघत असतो आणि मध्येच बोलतो या मुद्द्यावर तुम्ही काय म्हणा, मग लगेच तिसरा मुद्दा नाही. बायबलच्या बाबतीत अशी चर्चा करताना सांगतो. हालेलुया. बायबलच्या बाबतीत ज्या पण वेळेस, देवाच्या बाबतीत ज्या पण वेळेस असं काही मुद्दा निघाला ना तर त्यावेळेस तुम्ही अज्ञानी आहे असं म्हटलं तर चालेल, पण तिथं सांभाळून बोला. हालेलुया. तिथं कुठेही चुकीचे शब्द, चर्चेतून चांगल्या गोष्टी पण निघतात पण 10%च फक्त, 90% चुकीच्याच गोष्टी निघतात. आजपर्यंत चर्चा पाहिलेली गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, आजपर्यंत जे पाहिले त्याच्या अनुभवातून मी सांगत आहे तुम्हाला, कारण अनुभव हे नेहमी माणसाला शिकून जात असतात. आणि म्हणून या गोष्टीच्या बाबतीत, कारण बायबल अजून एका ठिकाणी सांगतं, स्तोत्र 139 आणि 20 वचन,
स्तोत्र 139 आणि 20 वचन. एक शेवटचं वचन आहे, आपण वाचून बंद करूया. हा, स्तोत्र 139 20 वाचा. ते तुझ्या विरुद्ध कपटाने बोलतात, हा. ते वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात. काय सांगते त्या ठिकाणी? ते कुणाच्या विरुद्ध कपटाने बोलतात? देवाच्या देवाच्या विरुद्ध. विरुद्ध. देवाच्या विरोधात कपटाने बोलतात आणि तुझे नाव कोण घेतात? व्यर्थ घेतात. आणि बरेच लोक जे निंदा करतात, जे टीकेमध्ये भाग घेतात, जे व्यर्थ चर्चांच्या मध्ये भाग घेतात, व्यर्थ त्याच्या गोष्टीमध्ये भाग घेतात, ते देवाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी व्यर्थच घेतात. Yes. कारण देवाचं नाव पवित्रपणे घेतलं जातं. Hallelujah. देवाचं नाव तुमचा मुद्दा सिद्ध करण्यासाठी घेतलं जात नाही. Yes. तुम्ही किती हुशार आहात हे सांगण्यासाठी देवाचं नाव नका घेऊ. तुम्ही किती शहाणे आहात, तुम्ही किती त्यांच्यापेक्षा जास्त तुम्हाला कळते हे सांगण्यासाठी तुम्ही देवाचं नाव नका घेऊ. माझी प्रार्थना कशी देव ऐकतो, माझ्यावर जास्त कसं प्रेम आहे हे सांगण्यासाठी देवाचं नाव नका घेऊ. Yes. तुम्ही देवाच्या बाबतीत महत्वाचे आहात. देव तुमच्यावर प्रीती करतो, देवाची उपस्थिती तुमच्या जीवनात आहे, निश्चित अर्थाने आहे हे सगळं. पण तुम्हीच केवळ श्रेष्ठ आहात हे सांगण्यासाठी देवाचं नाव घ्यायची गरज नाही. कारण हे सांगण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही नाव घेता त्यावेळेस तुम्ही व्यर्थ नाव Yes, घेता. yes. हालेलुया. देवाच्या स्तुतीसाठी तुम्ही नाव घेऊ शकता, देवाचं महिमा करण्यासाठी, त्याचा गौरव करण्यासाठी तुम्ही नाव घेऊ शकता, पण व्यर्थतेने मात्र त्याचं नाव घेऊ नका. कारण व्यर्थ नाव घेणं हे खूप गंभीर गोष्ट आहे. Yes. सध्या देवाचं नाव व्यर्थतेने घेण्यासाठी तुम्ही चर्चमध्ये भाग घेऊ नका. जर घेतला असेल तर कमी बोला, घेतला असेल तर सांभाळून बोला, घेतला असेल तुम्हाला असं वाटतं असेल चुकीच्या दिशेने चाललेलं आहे तर निघून जा तिथून. हालेलुया. तिथून काढता पाठ्या. कारण त्या बैठकीत बसू नका. कारण बऱ्याच लोकांच्या चर्चेमध्ये मी सुद्धा भाग घेतलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा हे पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी व्यर्थच गोष्टी बाहेर निघाल्या, दुसरं काहीच नाही. त्या चर्चेचा अंत कधी कधी भांडणात पण झालेला आहे, कधी कधी त्या ठिकाणी एखादा व्यक्ती पापात पडण्यामध्ये पण झाला. आणि म्हणून चर्चेमध्ये भाग घेत असताना नेहमी सांभाळून राहा आणि सांभाळून बोलण्याचा नेहमी प्रयत्न करा. कारण मलाकीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आहे, 13 आणि 18 वचन, 13 पासून 18 पर्यंत शेवटचं वचन आहे. आपण वाचूया आणि या ठिकाणी बंद करू. मलाकी याचा 3रा अध्याय आणि 13 पासून 18 पर्यंत. आणि त्या ठिकाणी खूप गंभीर रीतीने ही वचनं जे आहेत तुम्ही लक्षात ठेवा. कारण या वचनावरती खूप जाणीवपूर्वक लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि जसं लिहिलंय, परमेश्वर म्हणतो तुम्ही मजबरोबर कठोर भाषण केले आहे तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ विरुद्ध काय बोललो. तुम्ही म्हणता देवाची सेवा करणे व्यर्थ आहे, त्याने आज्ञा दिल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोक वस्त्रे धारण करून चालतो, यापासून काय लाभ. आता आम्ही गर्विष्ठास सुखी म्हणतो, दुराचारी संपन्न झाले आहे. त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले व परमेश्वराचे भय धरणारे व त्याच्या नावाचे चिंतन करणारे यांची एक स्मरण वही त्या समोर लिहिण्यात आली. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेहमी त्या दिवशी ते माझा खास निधी होती. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्याचवर दया करीन. मग तुम्ही वळा व आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व देवाची व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. हालेलुया. या वचनांना लिहून ठेवा, अंडरलाईन करा आणि या वचनांच्या विषयी गंभीर राहा. कारण देव भेद कळवून देईल. व्यर्थ बोलणारा कोण आहे आणि व्यर्थ कोण बोलत नाही याच्यातला भेद तुम्हाला समजून येईल. आणि हा भेद समजून येण्यासाठी तुम्हाला आपल्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीविषयी गांभीर्य बाळगलंच पाहिजे. ज्या वचनांच्या बाबतीत गांभीर्य बाळगा. आणि 3री आज्ञा मी तुम्हाला सांगितली की तू आपला देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको आणि जो देवाचं नाव व्यर्थ घेतो त्याची तो गय करणार नाही. आणि जे परमेश्वराने आज्ञा सांगितलेले आहे त्या बाबतीत आपण गंभीर राहिलंच पाहिजे. कॅज्युअली कधीच त्याचं नाव घेऊ नका. काही मुद्दे मी तुम्हाला सांगितले, त्याचं नाव नेहमी आदराने घ्या आणि त्याला तुमच्या वाईट कामांचा भागीदार बनवू नका. देवाचे नाव घेऊन खोट्या गोष्टी, खोट्या साक्षी सांगू नका. त्याच प्रकारे देवाला परीक्षेत टाकू नका आणि चर्चेमध्ये देवाचं नाव कधीही चुकीच्या पद्धतीनं घेऊ नका. या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आणि या सगळ्याच्या बाबतीत देवाचं नाव घेत असताना गंभीर व्हा, पवित्रतेनं स्वतःला शोभवा, पवित्रता आपल्या अंतःकरणामध्ये आणा आणि नम्रतेनं देवाचं नाव घ्या. आणि तुमच्या मनामध्ये नेहमी आदर असू द्या आणि तुम्हाला जाणीव असू द्या की देव स्वर्गात आहे, मी पृथ्वीवर आहे, त्याची उपस्थिती माझ्या जीवनामध्ये यावी, तर मला त्याचं नाव आदराने आणि पवित्रतेनंच घेतलं पाहिजे. हालेलुया. या